नमस्कार मित्रांनो, मी अजित पलव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचं KYC पूर्ण केलं आहे का? जर अजून केलं नसेल तर लगेच करून घ्या, अन्यथा तुमचं रेशन आता बंद होईल. त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्डवरील तुमचं नाव देखील कमी करण्यात येणार आहे. आणि जर जो रेशन धारक असेल त्यांनी केलं नसेल तर तुमचं रेशन कार्ड देखील बंद केलं जाईल व नवीन रेशन कार्ड काढण्याकरिता तुम्हाला पुन्हा रेशन दुकानात जावं लागेल. कदाचित तुम्हाला फाईन देखील भरावा लागेल. आता सरकारनं तुम्हाला रेशन KYC करण्याकरिता सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख दिली होती. त्यानंतर ती वाढवून डिसेंबर 2024 ही तारीख देण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा तुम्हाला मार्च 2025 ही तारीख देण्यात आली होती आणि आता शेवटची तारीख तुम्हाला 31 डिसेंबर 2025 देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आता जर तुमचं रेशन कार्ड KYC केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होण्याची दाट शक्यता आहे. तर आता ही रेशन कार्ड KYC कशी करायची 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही घरातून तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. कारण आता ही KYC करण्याकरिता तुमच्याकडे फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक आहे. तर तुमच्या मोबाईलद्वारे प्रॅक्टिकली तुम्ही KYC कशी करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. तुम्ही देखील 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची KYC रेशन कार्डची तुम्ही इथे कंप्लीट करू शकता. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकन प्रेस करा, कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात. तर महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरून मेरा KYC हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, मेरा KYC KYC येथे पाहू शकता अशा प्रकारचा हा लोगो असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवरून अजून एक ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याचं नाव आहे आधार फेस RD. आधार फेस RD येथे पाहू शकता अशा प्रकारचा हा लोगो असणार आहे. आता पहा, हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर शो होणार नाही, परंतु तुम्हाला हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. अगदी थोड्या MBचे दोन्ही ॲप्स आहेत. नंतर तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर हे ॲप्स दोन्ही डिलीट करू शकता. येथे एकदा व्यवस्थित पाहून घ्या, अशा प्रकारचे हे दोन्ही ॲप्स असणार आहेत. हे दोन्ही ॲप्स तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर आता मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो. आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहोत. इथून प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा KYC टाईप करायचं आहे. येथे तुम्ही पाहू शकता तुमचा लोगो इथे शो होईल. आता आपण ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल केलं आहे. इथून तुम्हाला हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही ओपन केल्यानंतर तुमच्याकडे काही परमिशन मागितल्या जातील. त्यात सर्व परमिशन तुम्हाला अलाव करायच्या आहेत. या परमिशन अलाव केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. येथे वरती तुम्हाला स्टेट दिलं आहे. इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर मी येथून माझी स्टेट जी आहे महाराष्ट्र इथून सिलेक्ट करतो. आता येथून खाली आल्यावर महाराष्ट्र, इथून मी महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे. आता स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे. तर आपण इथे व्हेरीफाय लोकेशन करूया. आता ॲटोमॅटिकली तुमचं लोकेशन व्हेरीफाय होईल. यानंतर येथे बॉक्समध्ये तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. आता ज्या व्यक्तीचं तुम्हाला KYC पूर्ण करायचं आहे त्याचा आधार क्रमांक इथे तुम्हाला फिलअप करायचा आहे. तर येथे मी माझा आधार क्रमांक टाकून घेतो आणि त्यानंतर जनरेट OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक OTP येईल, जो तुमच्या आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल. तर आपणाला इथे आता OTP आला आहे. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. आता येथे OTP टाकून झाल्यानंतर खाली येथे जो कॅप्चा आहे तो आहे तसा तुम्हाला येथे खाली बॉक्समध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. इथे बघा स्मॉल बिग लेटर्स जशी आहे तसा हा कॅप्चा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कॅप्चा टाकून झाल्यानंतर येथे तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपण आता आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून सबमिट केलेला आहे. आता येथे थोडे 5-10 सेकंद थोडा वेळ लागेल.
आता इथे पाहू शकता, तर येथे पाहू शकता तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला शो होईल. तुमचं येथे नाव दाखवेल, स्टेट दाखवेल, तुमचा रेशन कार्ड नंबर दाखवेल आणि येथे खाली तुमची KYC झाली आहे की नाही ते देखील शो करेल. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे काहीही दाखवत नाही आहे, म्हणजे तुमची KYC पूर्ण झालेली नाही आहे. आता आपली KYC पूर्ण करण्याकरता इथे ऑप्शन दिलं आहे फेस KYC, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथून याला ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर येथे तुम्हाला फेसचं एक चिन्ह दिसतं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे जे सेकंड ऑप्शन आहे फेस, यावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याचा ॲक्सेस परमिशन मागितली जाईल. येथे तुम्हाला अलाव करायचं आहे. येथे अलाव केल्यानंतर येथे तुम्हाला एक कॅमेरा ओपन होईल. आता या राऊंडमध्ये तुम्हाला तुमचा फेस घ्यायचा आहे आणि तुम्हाला 2 ते 3 वेळेला ब्लिंक करायचं आहे. डोळे इथे ब्लिंक करायचे आहेत. ब्लिंक केल्यानंतर याचं आपण पाहू शकतो आपलं KYC स्टेटस जे आहे ते ओके दाखवत आहे आणि खाली पण पाहू शकता KYC रजिस्टर सक्सेसफुल्ली. त्याचबरोबरीनं खाली तुम्हाला डेट आणि टाईम तुम्ही केव्हा केलात KYC हे देखील तुम्हाला शो करेल. तर आता आपलं KYC पूर्ण झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे आणि तुम्हाला बॅक यायचं आहे. आता येथून बॅक आल्यानंतर जी स्टेप आपल्याला पहिल्यांदा आपण केलं होतं त्या स्टेप तुम्हाला पुन्हा करायच्या आहेत. इथे तुम्हाला स्टेट तुमचं सिलेक्ट करायचं आहे. तर इथून मी स्टेट माझं सिलेक्ट करतो महाराष्ट्र. इथे खाली आल्यानंतर महाराष्ट्र मी इथून सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथे लोकेशन व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जो मगाशी तुम्ही टाकला होता त्याप्रमाणे इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक इथे टाकून झाल्यानंतर येथे खाली तुम्हाला जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो तुम्हाला मगाशीप्रमाणे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. आता OTP आला आहे, याला मी इथून कॉपी करतो आणि इथे मी पेस्ट करतो. येथे OTP पेस्ट केल्यानंतर इथे तुम्ही खाली पाहू शकता मगाचप्रमाणे तुम्हाला एक कॅप्चा आला आहे. हा कॅप्चा जसा आहे तसा या स्क्वेअरमध्ये तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. आपण येथे हा कॅप्चा भरून घेऊया. कॅप्चा भरून झाल्यानंतर इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पुन्हा शो होईल. येथे वर तुमचं नाव, तुमचं स्टेट, त्यानंतर तुमचा राशन कार्ड नंबर आणि येथे खाली KYC स्टेटस. तर इथे पहिल्यांदा तुम्हाला काही शो करत नव्हतं, परंतु आता इथे तुम्हाला वाय असं शो करेल, म्हणजे येस तुमचं KYC राशन कार्ड KYC कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे काही मिनिटामध्येच घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड KYC कंप्लीट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला काहीही शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र आवर्जून करा. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.